पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अरबी समुद्राला उधाण आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला आता देण्यात आलेला आहे। मच्छीमारांसाठी 3 नंबरचा लाल बावटा लावण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मागील 10 ते 12 दिवस सिंधुदुर्गात पावसाने उसंत घेतली होती, त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त बनला होता। मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे। मालवणच्या अरबी समुद्रात आपण पाहू शकतो उधाण आलेला आहे। जवळपास 2 ते 3 मीटरच्या या लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा आपल्याला जोरदार लाटा धडकतायत। पाहिलं असेल तर 3 नंबरचा बावटा इथे देण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात कुठल्याही खोलवर जाऊ नये किंवा मच्छीमारांसाठी जाऊ नये असं सांगितलं जात आहे। त्यानंतर एकंदरीत पाहिलं असेल तर काल सिंधुदुर्गात कालपासून पावसाची रिपरिप सुरू होती। काल सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये प्रामुख्याने कणकवली आणि कुडाळच्या सह्याद्री पट्ट्यामधील गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला। रात्री सुद्धा सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पाऊस झाला। मात्र आता पाहिलं असेल तर हे पोषक वातावरण पाहायला मिळते पुन्हा पावसाचं। त्यामुळे सिंधुदुर्गात पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता जरी तुरळक पाऊस असला तरी पुढील काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।